मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का, सूर्य मावळल्यानंतर जेवण करू नका? काही लोक म्हणतात सूर्यास्तानंतर जेवल्याने पचन बिघडते, वजन वाढते आणि शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. खरंच असं आहे का? सूर्यास्तानंतर जेवण करणं चुकीचं आहे का? रात्री किती वाजता जेवण करावं आणि झोपण्याआधी किती वेळ जेवण पूर्ण करावं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं खरं आणि समजण्यास सोपं उत्तर समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रुपाली लबडे, आपल्या श्री स्वामी समर्थ मेडिकल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता आपला पहिला प्रश्न असा आहे, सूर्यास्तानंतर जेवण का करू नये? सगळ्यात आधी हे स्पष्ट करूया. सूर्यास्तानंतर जेवण केलं तर प्रत्येक व्यक्तीसाठी नुकसानकारक आहे असा काही वैद्यकीय नियम नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या ही वेगवेगळी असते. कोणी रात्री 9:30 वाजता झोपतं, तर कोणी रात्री 11 किंवा 12 वाजता झोपतं. त्यामुळे सगळ्यांनी सूर्यास्तानंतर जेवण पूर्णपणे बंद करावं असं म्हणणं योग्य नाही. मात्र रात्रीच्या जेवणाची वेळ आणि प्रमाण नक्कीच महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे मग रात्री उशिरा जेवण का टाळावे? आपल्या बॉडीमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असते, जिला सर्काडियन रिदम म्हणतात. दिवस आणि रात्रीच्या वेळेनुसार आपल्या बॉडीमधील अनेक प्रक्रिया बदलतात. त्यामुळे रोज रात्री खूप उशिरा जेवण करणे आणि त्यानंतर लगेच झोपणे ही अजिबात चांगली सवय नाही. विशेषतः रात्री खूप जड जेवण केल्यास काही लोकांना ॲसिडिटी होते, छातीमध्ये जळजळ होते, ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होतो, पोट फुगण्याचा त्रास होतो, पोटामध्ये जळपणा जाणवतो आणि झोपेचा सुद्धा त्रास होतो. तिसरं म्हणजे जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे? जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल तर शक्यतो रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या साधारण 2 ते 3 तास आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बॉडीला पचनासाठी काही वेळ मिळतो. पण प्रत्येक व्यक्तीची गरज ही वेगवेगळी असू शकते. विशेषतः ज्यांना ॲसिडिटी किंवा रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला अगोदर घेत चला. चौथं म्हणजे रात्रीच्या जेवणात काय टाळायचं? आता रात्रीच्या जेवणामध्ये खूप तळलेले पदार्थ खायचे नाही, खूप तेलकट पदार्थ खायचे नाही, अति तिखट, अति मसालेदार चटपटीत भाज्या खायच्या नाही, खूप मोठ्या प्रमाणात जेवण घ्यायचं नाही आणि जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही. ही सवय सगळ्यात महत्त्वाची टाळणं गरजेचं आहे. यामुळं रात्रीचा आराम आणि झोप चांगली राहण्यास मदत होते. आता रात्री काय खावे? रात्रीच्या जेवणात संतुलन ठेवा. उदाहरणार्थ भाजी किंवा सलाड खा, डाळीचे वरण खा, उसळ खा, पोळी किंवा भात योग्य प्रमाणात खा. गरजेनुसार प्रोटीन रिच पदार्थ खा. तुमच्या बॉडीची गरज, वय आणि कामाची पद्धत आणि आरोग्याच्या स्थितीनुसार आहाराचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं. सूर्यास्तानंतर भूक लागली तर? आता समजा तुम्ही लवकर उठलात आणि रात्री पुन्हा भूक लागली, तर फक्त सूर्यास्त झाला आहे म्हणून काहीही खायचं नाही असा कठोर नियम करण्याची गरज नाही. भूक, तुमची दिनचर्या आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन हलका आहार घेता येऊ शकतो. पण जर सारखं रात्री उशिरा खाण्याची सवय लागत असेल तर आपल्या पूर्ण डाएट आणि रुटीनकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. आणि कोणी विशेष काळजी घ्यावी? ज्यांना सारखी ॲसिडिटी होते, जळड होतं, ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होतो, पोट फुगतं किंवा रात्री छातीत जळजळ होतं, अशा समस्या ज्यांना आहेत त्यांनी रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये अंतर ठेवण्याकडं विशेष लक्ष द्यावं. आणि समस्या जर सारख्या होत असतील तर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी आपल्या डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ मेडिकल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही रात्री किती वाजता जेवता.